एका ठिकाणी एका परिसरात राहणारे दोन मित्र होते। आता दोघेही वेगवेगळ्या ठिकाणचे होते, पण मात्र कामानिमित्त या दोघा जणांची एकमेकांसोबत ओळख झालेली होती, कारण की हे दोघं जण कामाला एकाच ठिकाणी होते। मग कामाला एका ठिकाणी असल्यामुळे दोघांची चांगली ओळख होती, एकमेकांबद्दल सगळी काही माहिती होती। मग हे दोघं जण काय करायचे, काम झालं की संध्याकाळी दारू पीत बसायचे आणि एकमेकांबद्दल गप्पा मारायचे। मग दारू पिता पिता ह्या दोघांची अशी ओळख झालेली होती की ते सगळं काही बोलत होते। पण मात्र एक दिवस हे दोघं जण दारू पित असताना एक अशी घटना घडली की अशी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना दखल घ्यावी लागली आणि एक धक्कादायक प्रकरण उघड झालेलं होतं। आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते कुठं घडलंय, काय घडलंय हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील कात्रजमधील आंबे गाव पठार परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 10 फेब्रुवारी 2025 ची रात्री 12:30 वाजताच्या सुमारास घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये एका इमारतीचं म्हणजे एका बिल्डिंगचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी काम सुरू असलेल्या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट होता आणि त्या फ्लॅटमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती, कारण की त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळं ते मृतदेह लोकांनी पाहिला होता आणि त्याची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिलेली होती। मग पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस गेले, पंचनामा केला। तेव्हा पोलिसांना समजलं की हा मृतदेह 2 दिवसापूर्वीचा आहे, म्हणजे ही काही जी हत्या झाली आहे ती 2 दिवसापूर्वी झालेली असावी, कारण की मृतदेहाला पाहिल्यानंतर सरळ सरळ दिसत होतं पाठीवर आणि डोक्यावर एका धारदार शस्त्रानं वार झालेले आहेत आणि त्यामुळेच हा मृत्यू झालेला आहे। मग हा खून नेमका कोणी केला, काय केला, हाच तपास पोलिसांना करायचा होता। पण मात्र सगळ्यात पहिले डोकं लावायचं होतं की हा मृतदेह नेमका कोणाचा आहे आणि हा मेलेला व्यक्ती नेमका कोण आहे, हेच पोलिसाला तपास करायचा होता। पण मात्र जेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये इकडं तिकडं लोकांना विचारलं की या व्यक्तीला ओळखता का, या व्यक्तीला ओळखलं का, तेव्हा त्या परिसरामध्ये त्या व्यक्तीला कोणीसुद्धा ओळखत नव्हतं, त्या मृतदेहाची ओळखसुद्धा पटत नव्हती आणि आजूबाजूला परिसरामध्ये कुठंही काही नसल्यामुळं ते मृतदेह कोणाचा आहे हे समजणं थोडं अवघड होतं। पण मात्र तरीही पोलिसांनी तपास चालूच ठेवला होता आणि पोलीस तपास करत होते। मग तपास करत असताना त्याच फ्लॅटमध्ये एका ठिकाणी एक पडलेला मोबाईल दिसला आणि तो मोबाईल पोलिसांच्या हाती लागला। मग पोलिसांनी तो मोबाईल मिळवल्यानंतर त्या मोबाईलचा तांत्रिक तपास केल्यानंतर तो जो मृतदेह आहे त्याची ओळख पटलेली होती आणि त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याचं नावसुद्धा समोर आलेलं होतं। त्याचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांना समजलं की तो जो मृतदेह आहे तो नयन प्रसादचा आहे आणि नयन प्रसाद हा मूळचा बिहारचा आहे। आता तो बिहारचा या ठिकाणी कामाला आलेला होता। मग त्याला नेमकं कोणी मारलं, काय मारलं याचा तपास पोलिसांना करायचा होता। आता त्याची ओळख पटलेली होती, त्याचं गावसुद्धा पटलेलं होतं आणि मग त्या आधारे पोलिसांनी जेव्हा अजून तांत्रिक तपास केला तेव्हा समजलं की त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती हे दोघं जण या ठिकाणी बसलेले होते। पण मात्र पोलिसांनी त्याचा जेव्हा तपास सुरू केला तेव्हा समजलं की तो तर या ठिकाणी नाही आहे, त्याचं नाव बिरान आहे आणि बिरान हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे आणि तो पश्चिम बंगालसुद्धा पळून गेलेला आहे। घटना घडली आहे 10 फेब्रुवारीला आणि 10 फेब्रुवारीला घटना घडल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी लागलेला आहे, म्हणजे 10-12 दिवसाचा कालावधी लागलेला आहे। पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानं तो जो पश्चिम बंगालला पळून गेलेला आरोपी होता त्याला पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्टेशनवरून अटक केली आणि अटक केल्यानंतर त्याला थेट या ठिकाणी आणलं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मित्रानेच मित्राला का मारलं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण असं होतं की हे दोघं जण कामानिमित्त एका ठिकाणी एका परिसरामध्ये दोघं जण सोबतच काम करत होते आणि काम झाल्यानंतर दोघं जण सुद्धा दारू पित होते। मग दारू पित असताना या दोघा जणांच्या अशा गप्पा रंगल्या
पण मात्र जेव्हा गप्पामध्ये या दोघांच्या तो जो बिहारचा नागरिक होता त्यानं मात्र या पुरुषाला या मित्राकडं त्यानं त्याच्या बायकोचं वर्णन करायला सुरुवात केली की तुझी बायको अशी आहे, तुझी बायको तशी आहे, त्याची बायको मोठ्या प्रमाणात त्याला आवडते असं त्यानं सांगितलं आणि तिच्याबद्दल नको नको तशा गोष्टी बोलल्या आणि याच गोष्टीचा राग तिच्या नवऱ्याला मोठ्या प्रमाणात आला आणि राग आल्यामुळं त्यानं थेट त्याच्याच मित्राचा खाटा काढला आणि त्या ठिकाणी दारू पित असताना दारूच्या नशेमध्ये तो बोलत असताना त्या ठिकाणी पडलेला जो गज होता तोच गज त्याच्या डोक्यात घातला आणि त्याच्या पाठीवर सुद्धा मारला। आता दारूच्या नशेत टुरलं झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा जागीच मृत्यू झाला आणि हा थेट त्या ठिकाणाहून पळून पश्चिम बंगालला गेला। पण मात्र पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानं त्याला पश्चिम बंगालहून सुद्धा अटक केली आहे आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण काही दिवसातच उघड केलेलं आहे। आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। आता ते दोघं जण चांगले होते, मित्र होते, मग मित्रांमध्ये एकमेकांच्या घरच्यांबद्दल, एकमेकांच्या बायकांबद्दल कशाला बोलायचं? जर ते त्या पद्धतीने बोलले नसते तर कदाचित हा प्रकार घडला नसता असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।